पुरुषांवर खोटे 498 ए प्रकरण दाखल झाले तर काय? सेक्शन 498 ए IPC हा कायदा महिलांच्या संरक्षणासाठी आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये गैरवापराच्या तक्रारी न्यायालयांपुढे आल्या आहेत. जर एखाद्या पतीवर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर तो अँटिसिपेटरी बेल साठी अर्ज करू शकतो. तसेच खोटी तक्रार सिद्ध झाल्यास बदनामी किंवा नुकसान भरपाईची कारवाई करता येते. महत्वाचे म्हणजे प्रत्येक केस पुराव्यावर ठरते. भावना नव्हे तर तथ्य महत्वाचे असतात. कायद्याचे संरक्षण दोघांसाठीही आहे. अन्याय कुणावरही होऊ नये. मानसिक छळ फक्त महिलांनाच होतो का? उत्तर आहे नाही. सतत अपमान करणे, खोटे आरोप लावणे, कुटुंबापासून वेगळे करणे हे पुरुषांवरही होऊ शकते. हिंदू मॅरेज ॲक्ट अंतर्गत मानसिक क्रूरता हा घटस्फोटाचा आधार आहे, पतीसाठी सुद्धा. जर पतीला मानसिक त्रास होत असेल तर तो घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो. न्यायालय परिस्थितीची गंभीरता आणि पुरावे पाहते. मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे जितके शारीरिक सुरक्षितता. अन्याय कोणावरही झाला तरी कायदा मार्ग दाखवतो. घरगुती हिंसाचाराच्या खोट्या तक्रारी. घरगुती हिंसाचाराच्या खोट्या तक्रारींचं काय? प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट महिलांच्या संरक्षणासाठी आहे. परंतु जर आरोप खोटे असतील तर पती न्यायालयात पुराव्यासह बचाव करू शकतो. मोबाईल मेसेजेस, ऑडिओ रेकॉर्डिंग, साक्षीदार हे पुरावे महत्त्वाचे ठरतात. खोटी तक्रार सिद्ध झाल्यास न्यायालय योग्य आदेश देऊ शकते. कायद्याचा उद्देश संरक्षण आहे, शस्त्र बनवणे नाही. समतोल न्याय हीच खरी लोकशाही. मेंटेनन्सबाबत माहिती. मेंटेनन्स म्हणजे नेहमी पतीच पैसे देणार का? सेक्शन 125 CRPC अंतर्गत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीने अवलंबितांना सहाय्य करणे अपेक्षित आहे. सामान्यतः पतीवर ही जबाबदारी येते. परंतु जर पत्नी आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल आणि पती असमर्थ असेल तर परिस्थितीनुसार न्यायालय विचार करू शकते. प्रत्येक प्रकरणाची आर्थिक स्थिती तपासली जाते. मेंटेनन्स ही शिक्षा नसून जबाबदारी आहे. न्याय म्हणजे दोन्ही बाजू ऐकून घेतलेला निर्णय. पुरुषांसाठी स्वतंत्र घरगुती हिंसाचार कायदा आहे का? सध्या भारतात महिलांसाठी विशेष संरक्षणात्मक कायदे आहेत. पुरुषांसाठी स्वतंत्र घरगुती हिंसाचार कायदा अस्तित्वात नाही. परंतु पुरुष भारतीय दंड संहितेतील सामान्य तरतुदी, बदनामी, खोटी तक्रार तसेच नागरी उपायांचा आधार घेऊ शकतात. संविधान सर्वांना समानतेचा अधिकार देते. कायद्याचे उद्दिष्ट लिंगभेद नव्हे, न्याय आहे. समाजात संतुलित चर्चा आणि कायदेशीर जागरूकता आवश्यक आहे. कायदा जाणून घ्या, स्वतःला सुरक्षित ठेवा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. SSM ॲडव्होकेट्स अँड कन्सल्टंट्स.